योगायोगामुळे एक गोष्ट आठवली. गोष्टीचं नाव आहे स्वतःला सहाय्य करा आणि मोठे व्हा. सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी तपश्चर्येची आवश्यकता आहे. स्वावलंबन हे तपश्चर्येचं दुसरं नाव आहे आणि स्वतःला सहाय्य करणं हे स्वावलंबन आहे. स्वतःला सहाय्य करा आणि मोठे व्हा. आता योगायोग असा आला की परवा TV9 एक बातमी होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील दारिस्ते या अतिशय दुर्गम गावातील स्वप्नाली सुतार या विद्यार्थिनीची ऑनलाईन लेक्चर अटेंड करण्यासाठी नेटच्या शोधात ती डोंगराच्या माथ्यावर पोहोचली. जिथं नेट मिळालं तिथंच तिनं अभ्यासाला सुरुवात केली. दिवसातले 8 ते 10 तास ऊन वारा पावसातली तिची तपश्चर्या बघून तिच्या भावानी तिला डोंगर माथ्यावरच एक झोपडी बांधून दिली. अल्पभूधारक शेतकऱ्याची कन्या, घरची परिस्थिती अत्यंत बेताची. थोरल्या भावानं घरातला एकुलता एक मोबाईल तिला दिला, परंतु डोंगर माथ्यावर मोबाईल चार्जिंगचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी गावातील एका मॅडमनी तिला पॉवर बँक दिली. यावरून असं सिद्ध झालं की जो स्वतःला सहाय्य करतो त्याला सहाय्य करायला अनेक सहाय्यक तयार होतात. जो स्वतः विद्या संपादन करण्याचा प्रयत्न करीत नाही त्याला इतरांनी कितीही शहाणपण सांगितलं तरी त्याचा लाभ करून घेता येत नाही. जो स्वतः विचार करीत नाही अथवा गुरुजनांचे विचार आत्मसात करीत नाही त्याचा नाश झाला तर नवल करण्याचं काहीच कारण नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या गुरुदेवतेविषयी व्यक्त केलेली ही कृतज्ञता इतक्या संक्षिप्त स्वरूपात असली तरी तिची व्यापकता आणि महानता फार मोठी आहे. कुठल्याही भाषेतील कुठल्याही महाभागाला आजपर्यंत अशा प्रकारचं गुरुस्तवन करता आलेलं नाही. गुरुच्या अपूर्व श्रेष्ठत्वाचा स्वीकार करूनही अपूर्व गुरु वाचून आपली साधना खोळंबण्याचे काहीच कारण नाही. हाच भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ आदर्श आहे. श्रेष्ठ गुरुनी जसे आदर्श शिष्य तयार केलेले आहेत तसेच आदर्श शिष्याने गुरुलाही अपूर्वत्व प्राप्त करून दिलेलं आहे असं आपला इतिहास सांगतो. गोष्ट महाभारतकालीन आहे. महाभारतकालीन गुरु द्रोणाचार्यांच्या गुरुपदाची ख्याती अखिल भारतवर्षात पसरली होती. त्यांच्यापासून विद्या संपादन करण्यासाठी दूर दूरचे राजपुत्र हस्तिनापूरला येत असत. द्रोणाचार्यांनी अनेकांना आपली धनुर्विद्या शिकवली होती आणि याच सुमारास हस्तिनापूरच्या सीमेलगतच्या अरण्यात व्याधांचा राजा हिरण्यधनु हा राज्य करीत होता. त्याचा पुत्र एकलव्य बलशाली आणि प्रखर बुद्धीचा होता. अरण्यात राहण्यामुळे धनुर्विद्येचं जुजबी ज्ञान त्याला होतच आणि ती त्याची आवश्यकता होती. परंतु प्रखर बुद्धीची माणसं जुजबी ज्ञानावर संतुष्ट होत नाहीत. द्रोणाचार्यांची कीर्ती ऐकून एकलव्याला त्यांचं शिष्यत्व पत्करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. हस्तिनापुरात येऊन गुरु द्रोणाचार्यांच्या समोर त्यानं आपली इच्छा व्यक्त केली. आचार्यांनी त्याला प्रेमानं जवळ बसवलं, त्याचं कुशल विचारलं, त्याच्या धनुर्विद्येची आस्थेनं चौकशी केली, त्याला आपली परिस्थिती नीट समजावून सांगितली. नवीन शिष्य पत्करण्याची आपली अकतिकता त्याला पटवून दिली. एकलव्यानं द्रोणाचार्यांची कीर्ती ऐकली होती परंतु मूर्ती पाहिली नव्हती. अनेकांना त्यांच्या वाणीने नकार देऊन निराश केले असले तरी त्यात छद्मीपणाचा लवलेश नसल्यामुळे सरळ हृदयाच्या एकलव्याला दुःख झालं नाही. त्यानं आचार्यांना साष्टांग नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या हृदयाच्या सिंहासनावर गुरुदेव म्हणून त्यांची प्रतिष्ठापना केली आणि प्रसन्न मनाने तो परत फिरला. घनदाट अरण्यातील एका विशाल वृक्षाखाली त्याने एक सुंदर कुटी तयार केली. त्या कुटीच्या मध्यावर आपल्या अंतःकरणातील गुरुची मूर्ती मातीच्या रूपानं साकारून तिची प्रतिष्ठापना केली. जिवंत गुरुनी नाकारलेल्या एकलव्याने आपल्या भक्तीने आणि श्रद्धेने मातीच्या मूर्तीत जिवंतपणा भरला. प्रसन्न गुरुमूर्तीच्या दर्शनाने प्रसन्न चित्त झालेले एकलव्याने सारे विश्वाचे सामर्थ्य आपल्या मनामध्ये भरले. अशा दुर्दम्य इच्छाशक्तीने साधनेला सुरुवात केली. मन
साधनेत तन्मय व्हावं म्हणून मनाला गुरुकृपेची लालूच दाखवली. कारण तन्मय मनालाच न सुटलेली कोडी पटापट सुटतात. अत्यंत गुडातली गूढ रहस्य तळहाताच्या आवळ्याप्रमाणे दृष्टिगोचर होतात. तन्मय मनाचे दुसरे नाव गुरुकृपा हे असते. गुरु आपल्या शिष्यावर कृपा करतो याचा अर्थ असा नव्हे की आपल्या जवळ असलेले यशाचे गाठोडे गुरु आपल्या निष्क्रिय शिष्याच्या स्वाधीन करतो, तर अनेक उपायांनी गुरु आपल्या शिष्याला तन्मयतेच्या उच्च बिंदूजवळ नेऊन पोहोचवतो. शिष्य तन्मय झाला की गुरुचे काम संपते. शिष्याची तन्मयताच शिष्याला सामर्थ्यशाली बनवते. अरण्यातील एकलव्याची साधना गुरु वाचून चालली होती. चुका दाखवणारा कोणी नव्हता, त्यामुळे चुका कमी कशा होतील याविषयी तो दक्षता घेत होता. चुकत चुकत शिकत होता. शिकता शिकता होणाऱ्या चुका स्वतः सुधारित होता. शिकण्यापेक्षा चुका न करण्याची सावधगिरी त्याला बाळगावी लागत होती. स्वनियंत्रण आणि स्वयंशासन हेच एकलव्याच्या साधनेचे सार होते. प्रतिकूल परिस्थितीचे ढोल बडवणाऱ्या असंतुष्ट शिष्यांची फुसकी वटवट कोणीकडे आणि असलेल्या परिस्थितीला स्वतःच्या कर्तृत्वानं राबवून यशस्वी ठरणारा एकलव्य कोणीकडे. जिवंत गुरुची निंदा करून आपली निष्क्रियता लपवणारा शिष्य कोणीकडे. आणि मातीच्या मूर्तीच्या ठिकाणी गुरुत्वाची कल्पना करून आपल्या पराकाष्ठेच्या प्रयत्नाने मिळवलेले उज्ज्वल यश श्री गुरुचरणी अर्पण करणारा एकलव्य कोणीकडे. जय श्रीराम.